उपरांना मराठी येत नाही म्हणून बंद करणार तर खळखट्ट्याक होणार असा थेट इशारा मनसेनं शिवसेनेला दिलेला आहे। ठाण्यामध्ये या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे। बंद करून मराठी जनतेला वेठीस धरू नका, हे कदापि सहन केलं जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत डोंबे यांनी या सगळ्या संदर्भात बॅनरबाजी करत खळखट्ट्याकचा इशारा दिलेला आहे। अजित पांढरे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। अजित, त्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस मिरारोडमध्ये मोर्चे काढण्यात आले, तिथे जाऊन जी भाषणबाजी केली गेली, त्या भाषणबाजीमध्ये अविनाश जाधव यांनी उत्तर दिलं होतं। तर आता याच प्रकरणी आता मनसेने विविध ठिकाणी बॅनर लावून उत्तर दिलेलं आहे। सदावर्ते असतील किंवा संजय निरुपम असतील यांनी ज्या पद्धतीनं जो मराठीचा आदेश आहे त्या आदेशाला विरोध केलाय, काही ठिकाणी बंद करू असं सांगितलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती मनसेनं आता आक्रमक भूमिका घेत ठाण्यामध्ये विविध ठिकाणी बॅनर लावलेले आहेत। मराठी विरोधी आहात तुम्ही, ज्या पद्धतीनं मराठी तुम्हाला येत नाही किंवा तुम्हाला शिकायची नाही किंवा तुम्हाला मराठीचा मान राखायचा नाहीये असं सगळं असून सुद्धा तुम्ही मराठीच्या जो आदेश आहे त्या आदेशाच्या विरोधामध्ये तुम्ही बंदची हाक देता, हे सगळं महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। जर बंद करण्यात आला, मराठी जनतेला वेठीस धरलं गेलं तर मनसे खळखट्याक करेल असा स्पष्ट इशारा या बॅनरमधून दिला गेलेला आहे। त्यामुळे जर कोणी संजय निरुपम असतील किंवा सदावर्ते असतील यांनी जर बंदची हाक दिली आणि बंद करण्यासाठी त्यांनी जर पुढाकार घेतला तर मनसे आक्रमक होईल, हा स्पष्ट इशारा मनसेने दिलेला आहे। त्यामुळे येत्या काळात 1 मे पासून जो आदेश लागू होणार आहे की प्रत्येक रिक्षा चालकाला हे मराठी आलंच पाहिजे, त्या आदेशावरून जर कुठल्या संघटनेने बंद केला किंवा कुठल्या संघटनेने त्याचा या सगळ्या आदेशाचा विरोध केला तर मनसे मोठ्या प्रमाणात आक्रमक होईल, हा इशारा मनसेने दिलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।